नमस्कार. एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. अमरावतीमध्ये टीईटी परीक्षा आणि शिक्षकांवर सोपविण्यात येणाऱ्या शाळाबाह्य कामाच्या विरोधात शिक्षकांनी एल्गार पुकारला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. आंदोलनामुळे जिल्ह्यातील जवळपास 100% शाळा बंद असल्याचा दावा शिक्षक संघटनांनी केला. 15 मार्च 2024च्या संच मान्यता GR रद्द करावा, BLO आणि SIR कामातून शिक्षकांची मुक्तता करावी, तसेच 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांसाठी टीईटी पात्रतेची अट रद्द करावी, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती. काम सोडून अतिशय वेगवेगळे कामं शिक्षकांना देण्यात आलेली आहे. या आपल्या आजच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्या घेऊन आपण आज इथे प्रचंड हजाराच्या संख्येत उपस्थित आहे. सर्व संघटनेचे अध्यक्ष इथे उपस्थित आहे. मी प्रथमतः विनंती करतो प्रभाकर धोर सरांना. मी तो म्हणतो परीक्षा देऊ नका, काहीच होत नाही. हे व्हायोलेशन आहे, कॉन्स्टिट्यूशनल व्हायोलेशन आहे, 14चं व्हायोलेशन आहे, 19चं व्हायोलेशन आहे, 21चं व्हायोलेशन आहे. कोणी काहीच करू शकत नाही. त्यामुळे टीईटी करणं मनावर घेऊन 5% असेल तर करा. टीईटी आहे, सीटीईटी आहे. बऱ्याच लोक फ्रस्ट्रेट झालेले आहेत, बरेच लोक लोड घेत आहेत, टेन्शन घेत आहेत. आणि मध्ये हा जो असंतोष दिसत आहे ना, हा एकच कारण आहे याचं की शिक्षकांवर लावलेले अशैक्षणिक कामे, हे अशैक्षणिक कामे शासनाने तात्काळ काढले पाहिजे, तरच मराठी शाळा टिकणार आहे. जर शासनाला मराठी शाळा टिकवायच्या असेल तर शिक्षकांवर लावलेली SIR व BLO ही सर्व अशैक्षणिक कामे काढून घ्या. त्याला फक्त वर्गामध्ये शिकू द्या. ह्या सर्व शिक्षकाचं एकच म्हणणं आहे की आम्हाला वर्गामध्ये शिकू द्या. आमचा वेळ हा विद्यार्थ्यांचा आहे, अशैक्षणिक कामे करण्याचा नाही आहे. अशैक्षणिक कामे तुम्हाला करून घ्यायची असेल तर इतर विभाग आहे. तुम्हाला शिक्षण विभागच काय वेटीस दिसतो, शिक्षकच काय दिसतो. BLO हे काम शिक्षकाचं नाही आहे. शिक्षकाला फक्त प्रत्यक्ष निवडणुकीचं काम कोर्टाने दिलेलं आहे. परंतु प्रत्यक्ष निवडणूक सोडून BLO यादी अपडेट करणे हे सर्व कामे शासनाने शिक्षकावर लादलेली आहे. याचा परिणाम हा शिक्षण व्यवस्थेवर होत आहे, विद्यार्थ्याच्या भविष्यावर होत आहे, समाजाच्या भविष्यावर होत आहे. म्हणून सर्व शिक्षकांचा एकच आक्रोश आहे. या मोर्चामधून आमचा एकच आक्रोश आहे की सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकू द्या. माझं नाव आहे रुपेश टाले, मी अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना.